नमस्कार, कसे आहात? मस्त आहात? मस्त राहा आणि स्वस्त राहा. चला तर मग आज बनवूया मस्तपैकी गावरान मिरचीच्या कांद्याचा ठेचा. मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, लोखंडी तव्यावरती भाजून घेतलेला आहे. थंड झाल्यानंतर आपण इथे शेंगदाणे सुद्धा भाजून घेतले. एक मुठ्ठीभर शेंगदाण्याचा वापर केलेला आहे. खलबत्त्यामध्ये आपण इथे मिरची आणि लसूण ठेचून घेणार आहोत. तुम्हाला जास्त जर तिखट हवं असेल तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता आणि मिक्सर ग्राइंडरचा सुद्धा वापर करू शकता. पण गावरान चव हवी असेल ना तर तुम्ही लोखंडी खलबत्त्यामध्ये करून बघा, खूप छान टेस्ट येते. त्याच्यानंतर इथे मी हे मिश्रण काढून घेतल्यानंतर इथे मी आता शेंगदाणे सुद्धा साल काढून घेतलेले आणि ते सुद्धा ठेचून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे आपण हे अँटीबायोटिक आहे. आपल्या मिरच्या ठेच्याने आपल्या शरीरामध्ये जे पोषक तत्व ते सुद्धा चांगलं मिळतं. ते शेंगदाणे सुद्धा भाजून घेऊन ठेचून घेतलेलं आहे. तव्यावरती मी जिरं टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे आणि एक मोठा कांदा टाकलेला आहे. आणि आपण ठेचून घेतलेलं हे मिश्रण टाकूया, कढीपत्ता टाकूया आणि थोडी वरून हिरवी मिरची, मीठ टाकूया आणि मस्तपैकी इथे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि कोथिंबीर टाकून आपल्या हिरवी मिरची ठेचा तयार आहे. चला मस्तपैकी लाईक करा,